नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण कुयरीची म्हणजेच कोवळ्या फणसाची भाजी तयार करूया. सध्या झाडावर कोवळे फणस लागले आहेत. त्यापैकी एक कोवळा फणस आणला आहे. कोवळा फणस चिरण्याआधी हाताला आणि विडीला तेल लावून घ्या. फणसाचे याप्रमाणे भाग करा. या फणसाचा समोरील भाग याप्रमाणे कापा. यानंतर काटेरी भाग सुद्धा काढा. आता या कोवळ्या फणसाचे याप्रमाणे चौकोनी तुकडे करा. या फणसाचे तुकडे लगेच थंड पाण्यात घालायचे आहेत. यामुळे या फणसाचे तुकडे म्हणजेच फोडी काळ्या पडत नाहीत. हाताला आधी तेल लावून घेतल्यामुळे फणसाचा चीक आपल्या हाताला लागत नाही. या पद्धतीप्रमाणे फणस चिरायचा आहे. ही फणसाची भाजी चवीला खूपच चविष्ट लागते. ही फणसाची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. आता आपण भाजी तयार करायला सुरुवात करूया. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये थोडे तेल घातले आहे. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये एक मोठा चमचा जिरे घातले आहे. जिरे तळून वर आले आहे. यानंतर यामध्ये थोडीशी कडीलिंबाची पाने घातली आहेत. आता एक लहान चमचा हळद घातली आहे. 5 ते 6 ओल्या मिरच्यांचे तुकडे घातले आहेत. या मिरच्या आपण फोडणीमध्ये चांगल्या तळूया. आता यामध्ये या फणसाच्या फोडी घालते. आज मी अर्ध्या फणसाची भाजी तयार करणार आहे. 1 ते 2 मिनिटे या फोडी आपण फोडणीमध्येच चांगल्या परतूया. यामध्ये एक लहान चमचा हिंग पावडर घातली आहे. फोडी बुडेपर्यंत मी थंड पाणी घातले आहे. 2 मोठे चमचे मीठ आणि 3 ते 4 आमसोले घालूया. याऐवजी तुम्ही चिंच सुद्धा वापरू शकता. आता कढईवर झाकण ठेवूया. आता काही वेळ झाला आहे. मी झाकण बाजूला काढले आहे. आता या फणसाच्या फोडी चांगल्या शिजल्या आहेत. यामध्ये 3 ते 4 चमचे धने जिरे बडीशेप पावडर घातली आहे. चवीप्रमाणे थोडासा गुळाचा खडा घातला आहे. एक ओला नारळ खवून घेतला आहे. हा ओला नारळ सुद्धा या भाजीवर घातला आहे. आता पाणी आटेपर्यंत ही भाजी गरम करूया. या भाजीतील पाणी आटल्यावर आपण गॅस बंद करूया. आता या भाजीतील पाणी चांगले आटले आहे आणि आता मी गॅस बंद केला आहे. ही फणसाची भाजी आता तयार आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.